चला आपल्या समोर एक प्रश्न आहे, तो प्रश्न आपल्याला सोडवायचा. एका परीक्षेत पास होण्यासाठी 35% गुण मिळाले पाहिजेत असं आपल्याला सांगितलं. जर या परीक्षेत सचिनला 35 गुण मिळाले तरी पण तो 70 गुण कमी मिळाल्यामुळे नापास झाला, तर ती परीक्षा एकूण किती गुणांची होती? असा आपल्याला सोपा प्रश्न असतो. याच्यासाठी आपण एक सूत्र बनवलेलं होतं. मिळालेले गुण जे आहेत ते घ्यायचं प्लस कमी पडलेले गुण भागाकारामध्ये पास होण्यासाठी आवश्यक टक्केवारी गुणाकारामध्ये 100 हे आपल्याला ठेवावं लागतं. आता या पद्धतीने जर आपण ठेवलं तर आपल्याला मिळालेले गुण किती आहेत ते जशाला तसे लिहा. आपण सांगितलं की सर आपल्याला परीक्षेत पास होण्यासाठी 35% गुण मिळाले म्हणून आपल्याला सांगितलेलं होतं. तर आपल्याला इथं काय सांगितलं, जर या परीक्षेत सचिनला 35 गुण मिळाले, मार्क सुद्धा 35 मिळालेले आहेत, प्लस कमी पडलेले गुण. आता कमी गुण किती पडलेले आहेत त्याला या जागेवरती 70, या जागेवरती आपण 70 जशाला तसं लिहायचं. भागाकारामध्ये पास होण्यासाठी आवश्यक टक्केवारी. आता पास होण्यासाठी आवश्यक टक्केवारी किती होती आपली सांगितलेली 35 मिळाले पाहिजेत, म्हणजे आपण हे 35 जशाला तसं ठेवलं. गुणाकारामध्ये हे 100 आपण जशाला तसं ठेवलं. आता आपल्याला सोडवायचंय. हे 35 आणि 70 या दोघांची बेरीज केलं तर आपल्याला किती मिळते 105. गुणाकारामध्ये 100, भागाकारामध्ये हे 35 आहे आपलं. आता हे जर आपल्याला मिळालेलं असेल तर हे आपल्याला सोडवायचं आहे. पण हे जर आपण सोडवलं तर किती येते पहा बरं. हे ज्यावेळेस आपण सोडवतो त्यावेळेस आपल्याला मिळते किती पहा. आता सर्वात सोपा प्रश्न या जागेवरती किंवा 35 त्रिक किती मिळतं 105 मिळतं. 35 एक 35, 35 त्रिक 105, 3 एक 3, 2 शून्य जशाला तसं, म्हणजे आपल्याला काय मिळालं 300 हे आपलं उत्तर असणार झालं. अशा पद्धतीत अशा प्रश्नांना आपल्याला सोडवावं लागतं. काही शंका असेल विचारा अथवा लिहून घ्या.